चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा संवाद कार्यक्रम आहे। जळगाव जिल्ह्यातील केळी मुख्य पीक आहे, तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या, निर्यातीसाठी असणारे त्यांची संधी याच्याबाबत सर्व शेतकऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत। तदनंतर या अनुषंगाने केळीसाठी ठोस उपाययोजनाच्या अनुषंगाने पण याच्या शेतकऱ्यांची मतं जाणून घेणार आहेत। तदनंतर केंद्रीय कृषी मंत्री महोदय यांचा दौरा हा अमळनेर तालुका येथील मंगळग्रह मंदिर येथे होणार आहे। तेथे पूर्ण देशभर भूमी सुपोषण ही चळवळीचं लोकार्पण होणार आहे आणि तिथून त्याचं उद्घाटन होणार आहे। मित्रो, आपल्या जळगाव जिल्ह्यात रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीचा पोत हा बिघडत चाललेला आहे। जमिनी ही कुपोषित होत आहे, तर कुपोषित जमिनीला सुपोषित कसं करता येईल याच्यासाठीचे ही लोक चळवळीचा शुभारंभ हा आपल्या मंगळग्रह मंदिर अमळनेर येथून होत आहे। ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे आणि त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री महोदय यांच्या हस्ते हा होत आहे। त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण ह्या सोहळ्यात आपल्या भूमी सुपोषण सोहळ्यात उपस्थित राहावे ही विनंती। या ठिकाणी शेतकऱ्यांना अजून कुठल्या विचार मार्गदर्शन करण्यात येणार आहे? काही स्टॉल वगैरे असतात यामध्ये आपल्यासाठी अल्प खर्चिक तंत्रज्ञान तसेच आपला जो उत्पादनाचा खर्च कमी व्हावा याच्यासाठी दशपर्णी अर्क असेल, निंबोडी अर्क असेल, लमित असेल किंवा इतर जे अल्प खर्चिक तंत्रज्ञान आहे, जमीन आरोग्य पत्रिकेच्या अनुषंगाने खताचा वापर असेल आणि घरच्या घरी खते करण्यासाठी वर्मी कंपोस्ट आहे, बायोडायनेमिक कंपोस्ट आहे, नैसर्गिक शेती आहे किंवा सेंद्रिय शेती आहे, याची जी तंत्रज्ञान आहे ते सुद्धा उपलब्ध आहे आणि आपल्या जमिनीचं आरोग्य सुदृढ व्हावं याच्यासाठी ज्या उपाययोजना महत्वाच्या आहेत त्याच्या अनुषंगाचा आहे। आपल्या पिकांचा जो अवशेष आहे तो आपण आपल्या घरच्या शेतात डिकम्पोस्ट करून वाढवावा, जेणेकरून जास्तीत जास्त आपला कृषीपासून मिळणारा जो वेस्टेज मटेरियल आहे ते शेतात कुजून आपल्या जमिनीचं सेंद्रिय गर्भ वाढेल आणि आपल्या भूमातेचं आरोग्य सुद्धा सुदृढ होईल। याच्यासाठी सुद्धा आपल्या कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्फत आपले तिथं एक स्टॉल आहे, त्याचे पण सहभाग शेतकऱ्यांनी घ्यावा।